जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. जीवनाच्या या खडतर वाटेवर तुम्हाला खूप सारे काटे आढळतील, खूप सारे अडथळे येतील, परंतु त्या सर्व काट्यांना बाजूला करून, त्या अडथळ्यांना बाजूला करून आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे. सत्याचा मार्ग निवडला तर त्यावर काटे असणारच आहे, म्हणून तो मार्ग सोडायचा नाही. जीवनात काय होतंय हे नीट अभ्यास करायचा, जीवनात काय घडतं याचा नीट विचार करायचा. त्याचे जेवढे अनुभव येतील हेच अनुभव तुम्हाला जीवनाचा खरा धडा शिकवतील. बाळांनो, जीवनात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी स्वतः आनंदी असायला हवं. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करायला हवेत. देवाची साथ मिळवण्यासाठी प्रार्थना करायला हवी. आणि हे सर्व नीट व्हावं यासाठी मन साफ असायला हवं. बाळांनो, तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचं मन साफ असेल तर कोणी तुमचं वाईट करू शकत नाही. देवालाही तुम्हाला सर्व काही द्यावंच लागेल. देवही तुमच्या पाठीशी 100% उभे राहतील. फक्त आपल्या मनात चांगली भावना ठेवा. मन वाईट तर सर्व काही वाईटच असेल. स्वतःचं मन वाईट असलं तर आपल्याला सर्व काही वाईट दिसतं आणि आपलं वाईटच होतं. म्हणून बाळांनो, मन चांगलं ठेवा, सर्व काही तुम्हाला चांगलं दिसेल. मन साफ असेल तर आपली प्रत्येक चुकी देव माफ करतील. बाळांनो, माणूस हा चुका करतच असतो, परंतु चुका करून त्याचा पश्चाताप जो करतो तो खरा माणूस असतो. परंतु चुका करून पुन्हा त्याच चुका करायच्या आणि चुका मान्य न करता पुन्हा पुन्हा चुका करत राहायच्या, हा जे माणूस करतो तो माणूस जीवनात कधीच पुढे जाऊ शकत नाही. जीवनाचा रस्ता हा खडतर आहे, मान्य आहे, परंतु हार मानणं हा पर्याय नाही. कष्ट करा, मेहनत करा, मेहनतीला स्वामींच्या आशीर्वादांची जोड घ्या. डोळ्यातील अश्रू पुसा, घाबरू नका, प्रयत्न करा, प्रयत्नाला यश नक्की आहे. जीवनात जे काही घडेल चांगलं घडेल असाच विचार करा. सकारात्मक विचाराने जीवन देखील सकारात्मक होत असतं. म्हणून विश्वास ठेवा. विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, परमेश्वराने आपल्याला आत्तापर्यंत जे काही शिकवलं त्यामुळे आपण आता इथपर्यंत तरी आलो आहोत. जीवनाच्या आपण महत्त्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलो आहोत. म्हणून येथून मागे तरी फिरू नका. देव तुमची साथ कधीच सोडणार नाही. तुम्हीही देवाचा हात सोडू नका. एकदा परमेश्वराचा हात धरला की शेवटपर्यंत सोडू नका. परमेश्वरही कधी तुम्हाला अंतर देणार नाहीत. बाळांनो, देवाच्या चरणाशी जेव्हा आपण आपलं मस्तक ठेवू तेव्हा आपण सर्व पापांपासून मुक्त होऊ. म्हणून ध्येय थोडंसं लांब आहे. थोडासा प्रयत्न करा, थोडे पुढे चला. जीवनात जे काही होईल ते प्रचंड शक्तिशाली असेल. देवाची भक्ती करत राहा. देवाची भक्ती जोपर्यंत करत आहात तोपर्यंत देवाची शक्ती तुमचं रक्षण करत आहे. म्हणून तुमच्या आजूबाजूला कुठलीच वाईट शक्ती फिरकणार देखील नाही. बाळांनो, कोण तुमच्याबद्दल काय बोलतंय, कोण तुमच्याबद्दल कसा विचार करतंय याचा तुम्ही अजिबातही विचार करू नका किंवा त्याकडे अजिबातही लक्ष देऊ नका. तुमचं ध्येय काय आहे हे आपल्या डोक्यामध्ये ठेवा. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मार्गाने जाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही चिंता किंवा कुठल्याही प्रकारची काळजी तुम्हाला आडवी येणार नाही. आपण फक्त आपल्या ध्येयाने वाटचाल करायची. जीवनात पाठीमागे जे होऊन गेलं ते सोडून द्यायचं. पुढे जीवनात अशा चुका होणार नाही, अशा नकारात्मक गोष्टी पुन्हा होणार नाही, फक्त याची काळजी घ्यायची. तुमचे विचार पहिले चांगले करा. विचार सकारात्मक करा, विचार मोठे ठेवा. ज्याचे विचार मोठे तोच खरा जीवनामध्ये उंच उडी मारू शकतो. बाळांनो, ज्याचे विचार छोटे तो छोट्याच विचारांनी गुंफला जातो. म्हणून विचार छोटे ठेवू नका किंवा नकारात्मक ठेवू नका. विचार मोठे ठेवा, चांगले ठेवा आणि सकारात्मक ठेवा. बघा, देवही तुमच्या विचारांना चालना देईल. तुम्ही कधीच कुठल्या जाळ्यामध्ये देखील अडकणार नाही. तुमचं कधीच कुणी वाईट देखील करू शकणार नाही. देवाचे आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होतील. देवानी पाठवलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होईल. तुमचा आनंद आता कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल.
तुमच्या जीवनात फक्त आनंद आनंद आणि सुख समृद्धी असेल. विश्वास ठेवा आणि रोज व्हिडिओ बघत राहा. आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.